नमस्कार मित्रांनो, फंडामेंटल अनालिसिसच्या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कंपनीचा सर्वात महत्त्वाचा रिस्क इंडिकेटर. तो असतो डेट टू इक्विटी रेशो. तर डेट टू इक्विटी रेशो म्हणजे काय की कंपनीकडे असलेली एकूण शेअर होल्डर्सची भांडवल त्यासोबतच कंपनीकडे असलेले एकूण कर्ज या दोघांची तुलना. तर हे करण्यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. त्यासाठी कंपनीकडे असलेले कर्ज याला भागायचं कंपनीच्या टोटल शेअर होल्डर्स कॅपिटल. तर एका सिंपल उदाहरणाद्वारे आपण हे समजून घेऊया. समजा एखाद्या कंपनीकडे 500 करोड रुपयाची कर्ज आहेत. त्यासोबतच कंपनीकडे शेअर होल्डर्सची कॅपिटल आहे 1000 करोड रुपये. जर या दोघांचा भागाकार केला तर त्याची व्हॅल्यू येते 0.5. याचा अर्थ की कंपनीकडे असलेले जे कर्ज आहे ते तुलनेने कमी आहे कॅपिटलच्या. जर असं असेल तर कंपनी सेफ आहे आणि कंपनी कमी कर्जावर चालणार. डेट टू इक्विटी रेशो फाइंड केल्यानंतर त्याची तुलना कशी करायची? जर समजा डेट टू इक्विटी रेशो हा 1 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ कंपनी रिस्क मध्ये आहे आणि कंपनीकडे असलेले कर्ज हे इक्विटी कॅपिटलच्या तुलनेने जास्त आहे. त्यानंतर जर समजा कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो हा 1 पेक्षा कमी असेल तर तो कंपनीसाठी सेफ मानला जातो, कारण कर्ज हे कॅपिटलच्या तुलनेने कमी असते. त्यासोबतच मित्रांनो, एनबीएफसी आणि जे बँकिंग कंपन्या असतात त्यांच्यामध्ये हे तुलनेने जास्त असतो. त्यामुळे सेक्टर वाईज ह्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक सेक्टरमध्ये ही व्हॅल्यू वेगळी असू शकते. तर पुढच्या वेळेस कंपनी जेव्हा तुम्ही अनालाइज कराल त्यावेळेस नक्की डेट टू इक्विटी रेशो चेक करा, कारण की कंपनी कर्जावर चालते की ग्रोथवर चालते हे समजणं देखील गरजेचं. अशाच प्रकारच्या टर्म्स आणि फंडामेंटल अनालिसिस शिकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.